नाथ भयंकर शंकर। दिस इज सन्नी आहेर अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सन्नी आहेर ब्लॉग। सो गाईज आज आहे आपल्या मित्राचा वाढदिवस म्हणजे जयाचा वाढदिवस आहे। बर्थडेच्या दिवशी आपण चाललोय धनकवडीला शंकर महाराजांच्या आश्रमात। तर आपले काही मित्र येत आहे नाशिकवरून, ते आल्यानंतर आपण जाणार आहे म्हणजे निघणार इथून। आता ते कधी येतील ते बघू आपण। आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत मोकार पब्लिक असणार आहे आणि ते कोण कोण असणार आहे ते तुम्हाला पुढं कळेलच ज्यावेळेस आपले मित्र येतील त्यावेळेस। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही काल निघालो होतो, नाशिकवरून निघालो होतो भावांनो। आम्ही आज एकादशी नवीन वर्षाचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, तर आम्हाला आज बाबांचं दर्शन घ्यायचंय। आम्ही मज्जा करायला पण आलेलो आहे थोडीशी। इथे हा आमच्या मित्राचा रूम आहे, तिथे आम्ही मज्जा करतोय आणि आम्ही थोड्या वेळाने भूतोला भविष्य तिच्या भाईचा बर्थडे पण सबस्क्रायबर वाढले आपले, बाकीच्यांनी पण करा, बेल आयकॉनवर पण लगेच आलो फोन घेऊन। तेच लाव ना, आता शंकर महाराजांना चाललो तर माझ्या शंकर बाबाची कीर्ती जगात। ओके दिसतोय का? अरे भाई खतरनाक दिसतोय तू एकदम। मधलं टी शर्ट बदल तोच प्रश्न पडलाय त्याला, तेच प्रश्न पडलाय। तू नाचला पाहिलं त्याच्यात। तू चाल रे भाई, चाल लवकर, चाल लवकर। वाजीव वाजीव वाजीव। साधा वाला लाव फक्त। डम 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 डमरू वाला मुवमेंट आहे भाई, मुवमेंट आला का व्हिडिओ आला? चल ना, आवर ना पटकन। झालंय 2 मिनिटं फक्त, तयारी चालू आहे। अरे बाप, अरे काय तुझं ए चल, तर टायमाचं तुझं असतं, आज माझं झालंय बस। काय हे? चला चला चला, हिरो हिरो हिरो। चल चल, गाडी लागते का खाली? विषय आलेला आहे खाली लागते। अरे तिरपीट क्रॉस टाक ना, जाएंगे। जाऊ दे, निघल निघल निघल। आई शपथ, एवढा टाइमपास केलेला आहे पब्लिकनी, मोकार टाइमपास केलेला आहे। त्यात गाडीचा विषय आला होता, गाडी जमीनवर खाली असल्यामुळे गाडी टेकली होती, ती काढता काढता 15 मिनिटं गेली। ठीक आहे, चलो फायनली निघतो आता आम्ही। मज्जा येणार आहे, काही विषय नाही। आता इथून पुढचा व्लॉग अमोल करू। सो गाईज, आता आम्ही फायनली निघतोय इथून। मोकार टाइमपास झालेला आहे आमचा। सो गाईज, आता आपण निघालो होतो आपल्या रूमवरून धनकवडीला जायला। रस्त्यामध्ये आम्ही थांबलोय नाश्त्याला, सोमेश्वर भेळ मिसळ या ठिकाणी, आणि नाश्ता वगैरे करू, त्यानंतर निघू आपल्या डेस्टिनेशनला। बघू, मज्जा करू, काही विषय नाही, मज्जा येणार आहे। पब्लिक सगळी मध्ये गेलेली, एक जण येतोय म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे वाटपात।
तुमची नाशिकवरनं क्वालिटी आणि एक पोरं खुश झालेलं आहे ना. ते म्हणतं पुणेरी मिसळचं नाव झालं व्हायला आपल्या. बरोबर व्यवस्थित एकदम छान. परत पुढच्या सालात इथंच येऊ आम्ही. बघत राहा एबीपी माझा एक पाऊल पुढे लागलेली आहे. सकाळचा नाश्ता म्हणून आज आम्ही दही वडे खाणार आहे आज नाही का. आम्हाला जयेश भाऊ घेऊन आले. संपला विषय. मिसळ आली आता फक्त वापायची. लय जीवनात नारू नको. पाहिजे यार पाहिजे तर आपला डायलॉग घ्या. चला गाईज आता आपण पोहोचलोय समाधी मंदिराच्या इथं शंकर महाराजांच्या. बाकीची पब्लिक येते त्याची वाट बघतो आपण. नेहमी आपणच पहिले काय येतो काय माहिती. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. टाइमपास आहे भाई. काय चालू आहे तुमच्या दोघांचं? भारी केलंय का रे. या हत्तीवर बसायचं रे अमोल तुला. मला हातीवर नाही जेव्हा तेव्हा त्याच्यावर बसायचं. बैलावर दिवस दिवस चला पाणी बिणी मारत चला म्हणा काय ते. सो गाईज फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. हे बघा हे जे मागं दिसतंय हे शंकर महाराजांचं समाधी मंदिर आहे. आता मध्ये जाऊ आपण दर्शन घेऊ. दाखवतो अजून काय काय मध्ये. कॅमेरा अलाउड नाही. मोबाईल आता कळालंय की मध्ये कॅमेरा काय अलाउड नाही. मोबाईलवर आपण शूट करतो थोडंसं जेवढं दाखवता येईल तेवढं. हे धनकवडीचे काका भेटले आम्हाला त्यातल्या त्यात. कुठं जायचं आणि आता धनकवडी हे आता बाहेर चालले. चला आपण चाललोय भावांनो दर्शनासाठी. तर सर्वांनी आता लाईनीत जायचंय. लाईनीत नाही जायचं. नारू व्हायचं मागं मागं. घट भाषांच तुम्ही महाराणी अंगे पेशव्यांची वाणी. धूपदीप सिगरेटच्या धुराने. धूपदीप सिगरेटच्या धुराने.
खतरनाक. हो मजा आली. मला खूपच आवडली. कमीत कमी 4 ते 5 वाट्या खातो. आज मी थोडी मिसळ खाऊन आले आणि आज 2च वाट्या खाल्ल्या नाही. मी पण मिसळमुळेच कसर करेल, नाही तर 10-12 वाट्या संपल्या असत्या. तुम्हाला कसं वाटलं आम्ही दादा? एकदम मन प्रसन्न झालं. शंकर महाराजांकडे प्रार्थना केली, आयुष्य सुरू होईल आम्हाला. खरंच सनी दादांचे 1 मिलियन सबस्क्रायबर होऊ ही आम्ही प्रार्थना केली. चांगली गोष्ट आहे. जय शंकर. चांगलं वाटलं. जय शंकर. जय शंकर. या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय आणि 100% होणार म्हणजे होणार. जय शंकर. चला बाहेर जाण्याचा मार्ग. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आपण प्रसाद घेतला. आता बाहेर आलेलो आहे आणि आता आपण निघतो इथनं. आता पुढचा प्लॅन काय बनतो माहीत नाही अजून. पुढचा प्लॅन असा आहे भावांनो की आपल्याला आता दगडूशेठचं दर्शन घ्यायचंय. त्यानंतर अजून बघू आपण. आपलं दर्शन झालं त्यानंतर आपण प्रसाद घेतलाय आणि आता आपला सेकंड प्लॅन आहे आपल्याला जायचं आहे दगडूशेठला. गणपती. स्वतः पण इथनं निघतोय डायरेक्टली तुम्हाला भेटतो दगडूशेठचं इथं. चलो.